जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची बर्फी कशी करायची ती. इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे. ही अर्धा किलो इतकी आहे. ह्याला मी भिजत 1 ते 1.5 तास ठेवलेले आहे. आपल्याला कुकरला ह्याला 1 ते 2 शिट्ट्या वाजवायच्यात. कच्ची अर्धी डाळ अशी शिजवायची आहे. आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे त्याला. आता आपण ह्याला कुकरला शिजवूया, पण आपण पाणी न टाकता याच्या दुधामध्ये शिजवायची आहे याला. आणि अशी कच्ची पक्की डाळ होईल अशी एवढी शिटी वाजवायची, ते पण 1 ते 2च शिट्ट्या वाजवायच्यात. आता आपण ह्याला 1 ते 2 शिट्ट्या वाजवून घेऊया. ही आपली डाळ इथे शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशी थोडीशी अर्धी कच्ची आणि अर्धी शिजलेली आहे. अशीच आपल्याला इतकीच करायची आहे. आता याचं आपण वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. हे आपलं वाटण करून झालेलं आहे मिक्सरमध्ये. अर्धा किलो डाळीचं वाटण हे इतकं एवढं झालेलं आहे. आता आपण ह्याला थोडंसं चांगलं थंड होऊ देऊया. इथे आपले ड्रायफ्रूट्स आहेत. हे काही ड्रायफ्रूट्स आता आपल्याला लागणार आहेत, ते थोडेसे वरून टाकायला. आणि आता आपला जो हलवा, आपली जी बर्फी बनेल त्या बर्फीमध्ये टाकायला लागणार आहे. इथे आपण आपली चाचणी करून घेणार आहोत. ही जी कढई आहे, या कढईमध्ये मी आधी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले होते. तीच कढई आहे. ही तुपाची कढई होती म्हणून मी ह्याच्यातच आपली चाचणी करायला घेतली. आता ह्याच्यात थोडंसं तूप टाकून आपण आपली ती जी साखर आहे त्याची चाचणी करणार आहोत. ह्या बारीक गॅसवरच आपल्याला आपली चाचणी बनवायची आहे. आपल्याला ह्याला हलवायचं आहे, कारण ते हलवलं नाही तर मग खाली लागू शकते साखर. पाहू शकता आपण आपली चाचणी आता थोडीफार बनत आलेली आहे. याच्यात आता आपण कलर टाकणार आहोत. अगदी थोडासा कलर आहे, ऑरेंज कलर आहे हा. फक्त आपल्या एक बर्फीला कलर येण्यासाठी तो कलर टाकलेला. तुम्हाला जर टाकायचा नसेल तर स्किप करू शकता तुम्ही. आपल्याला ही चाचणी हलवतच राहायची आहे, कारण ह्याला पळा मारतच राहायचं आहे. कारण जर का आपण स्टॉप केलं तर ती खाली लागू शकते, म्हणून आपल्याला ह्याला पळा हलवावं लागणार आहे. तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट ही रेडी होत आलेली आहे. आता ही चाचणी आपण पाहणार कशी रेडी झालेली आहे, तर आपण चमच्याच्या साहाय्याने असं या पद्धतीत पाहू शकता. ही आपली रेडी झालेली आहे चाचणी. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. थोडेफार ड्रायफ्रूट्स आपण ठेवणार आहोत वरून सोडण्यासाठी. ड्रायफ्रूट्सला पण आपण चांगल्या चाचणीमध्ये मिक्सिंग करून घेऊया. आता ह्याला पण चांगलं आपण हलवत राहूया. चाचणी आपली रेडी झालेली आहे. आता आपण वरून चण्याचं जे काय आपण केलेलं वाटण आहे ते टाकूया. आता सगळं वाटण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत साखरेच्या पाकामध्ये, आणि चांगलं ह्याला ढवळून एकजीव करून घेणार आहोत. चण्याचं पीठ हे आपण साखरेच्या पाकात टाकल्यावरती आपल्याला हलवतच राहायचं आहे. पण ह्याच्यामध्ये ही जी हलवण्याची प्रक्रिया नाही, ही खूप आपल्या हात दुखतील एवढी प्रोसेस खूप लांब आहे त्याची. आणि ह्याला जोपर्यंत आपण भाजत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला हलवावंच लागतं. हे तुम्ही पाहू शकता. हे जे काय आपल्याला थोडेफार काजू वगैरे दिसत असतील तुम्हाला, वाईट थोडेफार गाठी वगैरे आहेत चण्याच्या डाळीचे, ते आपण आता चमच्याच्या साहाय्याने असे फोडणार पण आहोत आणि त्याला हलवणार पण आहोत. जर का आपल्याला वाटलंच का तूप कमी आहे तर तूप पण आपण वरून टाकू शकता. तुपाने पण आपला जो फ्लेवर आहे आपल्या ज्या चण्याच्या हलव्याला, या बर्फीला, तो छान प्रकारचा येतो.
पण एकच आहे का आपल्याला ते हलवणं महत्त्वाचं आहे, कारण आपण हलवणं जर बंद केलं ना का ते खाली लागू शकतं आणि खाली लागलं का ते कडवसपणा आणि चांगला वास येत नाही, मग करपलेला वास येतो त्याला. ह्याला आपल्याला चांगलं असं ढवळायचंच आहे. जोपर्यंत ते शेकत नाही चांगल्या तुपामध्ये पाकामध्ये तोपर्यंत आपल्याला ते ढवळतच राहायचं. ही एकदा काय बर्फी बनली ना का ही महिनाभर टिकणारी अशी बर्फी आहे, जी तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि कधी तुम्हाला वाटलंच या मुलांना वाटलं तर आपण ती काढून खाऊ शकतो. अशी महिनाभर टिकणारी ही अशी रेसिपी आहे. आपण जेवढं ढवळू तेवढं ते उत्तमरित्या एकदम शिजणार आहे आणि आपला महिनाभर असं टिकून राहणारी रेसिपी आहे ही पाहू शकता. मला लागत होतं म्हणून मी वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकूही शकता. तुपाने काय होतं का चांगला आपला तो शेकून पण आणि भाजून पण निघतो. आणि जेव्हा ही बर्फी रेडी होईल, हा हलवा रेडी होईल, तेव्हा ते आपल्या आपणा तूप सोडतं. आणि जेव्हा ते आपल्या आप तूप सोडलं का मग समजायचं का आपली इथे जी काय बर्फी आहे ती रेडी आहे. एकदा बनवून बघा तुम्ही, खूप छान ही रेसिपी. आपल्याला बाहेरून काय असं मिठाई वगैरे आणण्याची काही गरज नाही आहे. घरातल्या घरात आपण बनवू शकतो. अशी अगदी सोपी बनणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला ही जी का हलवा आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढणार आहोत. त्या प्लेटला आधी तूप लावून मग वरून आपण हा हलवा काढून ह्याला एका प्लेटच्या साहाय्याने मी असं प्लेन केलेलं आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले आहे. हे गरम असतानाच ते जे काय प्रोसिजर आहे ते करायचे असते. थंड झाल्यावर ते घट्टपणा असं धरत नाही, म्हणून गरम असतानाच आपण प्लेटमध्ये काढा आणि असं बारीक प्लेटच्या साहाय्याने प्लेन करून वर ड्रायफ्रूट्स टाकून ह्याला चांगला आता अर्धा तास तरी मी थंड व्हायला ठेवणार आहे. आणि थंड झाले का मग आपण त्याच्या कापा करून घेऊया. ह्या अशा कापा केलेल्या आहेत मी सुरीने केलेल्या आहेत. ह्या आपली अशी रेडी झालेली आहे ही बर्फी. तुम्ही हे बर्फीच्या पद्धतीने कापू शकता. याला हलवा करायचा असेल तर हलवाही करू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला बर्फी कापून दाखवते. छान अशी घरच्या घरी बनणारी आणि महिनाभर टिकणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही बनवून बघा. अति स्वादला पण एकदम छान लागते, खायला पण खूप उत्तम लागते. हे सद्गुरू कृपा आहे की आपल्या सगळ्यांच्या घरात असा भरभराट आहे, म्हणून आपण घरच्या घरी अशी उत्तम अशी रेसिपी आपण बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता. हे आपण आता एक बर्फीचे तुकडा काढून दाखवणार आहे. छान अशी बर्फीचा तुकडा हा निघालेला आहे. अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवा, मुलांनाही द्या आणि घरात काय कार्यक्रम वगैरे असेल तरी तुम्ही करून ठेवू शकता. अशी छान अशी रेसिपी आहे. पाहू शकता किती छान दिसतं. त्याचा कलरही छान आलेला आहे. कुठे करपलेला नाही आहे की काय नाही. असं बारीक गॅसवरती मी मंद आचेवरती त्याला भाजलेलं आहे. फक्त एक आहे का त्याला खूप हलवणं हे खूप प्रोसिजर असतं आणि त्याचा आपले हात पण खूप दुखतात. बस फक्त हा एकच आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी तुटलेली पण आहे. तूप पण एवढं आहे याच्यामध्ये की खाताना पण तोंडात टाकल्या आपलं विरघळणारी अशी बर्फी बनलेली आहे. ही अशा पद्धतीत बनवा आणि खा. उत्तम राहा. सगळ्यांनी समर्थ कृपा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.